नमस्कार, शासनच्या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य शासन सेवेत 2004 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचारीकरिता मोठा आर्थिक लाभ। त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया। राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे। कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादीत नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। यामध्ये दिनांक 25/4/2004 पूर्वी राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासूनच पुढील पदोन्नतीकरिता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे। तसेच 27/5/2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीकरिता सेवा ज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या तारखेपासून लागू करण्यात आली होती, परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने दिनांक 25/4/2004 पूर्वी अथवा त्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतामध्ये समभावता निर्माण झालेली होती। तर आता दिनांक 25/4/2004 अथवा त्यापूर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षेने उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त झालेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नतीकरिता सेवा ज्येष्ठता दिनांक ही 25/4/2004 अशी धरली जाईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। तसेच दिनांक 25/4/2004 नंतर रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यांना त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख हीच सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे। धन्यवाद।